नमस्कार. मी सुहास मधुकर चव्हाण, राहणार कांडगाव, तालुका करवीर, कोल्हापूर. अ, तर आज माझी भारतीय वनसेवा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस या परीक्षेमध्ये देशात 11व्या क्रमांकाने निवड झालेली आहे. तर या निमित्ताने मला मिस्टर सर्जेराव कांबळे यांनी बोलण्याची संधी दिलेली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तर माझं गाव कोल्हापूरच्या शेजारचंच छोटंसं खेडेगाव. जसं इतर खेडेगावात असतं त्याप्रमाणे एक सामान्य शेतकरी कुटुंब, आई वडील काका काकू असे एकत्र कुटुंब. मी ह्याच कुटुंबात वाढत असताना माझे मोठे बंधू प्रतापराव चव्हाण यांनी या सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या प्रयत्नांचं म्हणजे सुरुवात केली आणि त्यांना वयाच्या अवघ्या 21व्या वर्षीच PSI परीक्षेमध्ये राज्यात 6वा क्रमांक मिळाला आणि ती सर्वात मोठी प्रेरणा होती. तिथूनच सुरुवात झाली आणि या प्रवासामध्ये मग माझे थोरले बंधू विजय चव्हाण, त्यांचे घनिष्ठ मित्र कृष्णातराव पाटील, जे आता इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसेसमध्ये नागपूर येथे मोठ्या उत्तम रीतीने सेवा बजावत आहेत, अशी लोकं भेटत गेली आणि या सर्वांकडे बघून मला पण या क्षेत्रात यावं असं वाटायला लागलं. आणि ह्या सगळ्या माझ्या करिअरच्या चॉईसला माझ्या ह्या सगळ्या बंधुतुल्य भावांनी, मित्रांनी फार मनापासून सहकार्य केले आणि प्रत्येक पावलावर ते मला मार्गदर्शन करत होते, सल्ला देत होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या जोरावरच मी इथंपर्यंत पोहोचू शकलो. तर माझ्या डोक्यात शालेय जीवनापासून ह्याबद्दल विचार होताच, पण फायनली निर्णय मी जेव्हा घेतला ते होतं MTechचा पासआउट झाल्यानंतर. मला असं जाणवलं की MTech केल्यानंतर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आपण जॉब करू, तिथे एखाद्या क्षेत्रामध्ये काम करू, पण जाणवलं की वयाचे 30-35 वर्ष एकाच क्षेत्रामध्ये आपण काम करत राहू आणि एक 5-10 वर्षानं माणसाला कंटाळा येईलच. आपण काय करतोय, आपल्या आयुष्याचा ध्येय काय आहे, ह्याबद्दल डोक्यात विचारच येतील. मग मी विचार केला की जर मला एकाच क्षेत्रात काम करायचं नसेल तर दरवेळी मला प्रत्येक वेळी कुठलं तरी वेगळं चॅलेंज मिळेल, वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करायला मिळेल, असं कोणतं करिअर आहे. तर त्यावेळी मला जाणवलं की आता भारतामध्ये सध्याच्या घडीला सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा, भारतीय वनसेवा असे जे क्षेत्र आहेत, ह्यामध्ये तुम्ही लोकांच्या सोबत काम करताय, तुमच्या ज्ञानाचा वापर करून, टेक्नॉलॉजीचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीने गव्हर्नन्स किंवा प्रशासन कसं लोकांपर्यंत जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं, सोप्या पद्धतीने पोहोचेल ह्याचा वापर करताय आणि लोकांसोबत मिळून मिसळून काम करण्यात जे आनंद मिळतो किंवा आपल्या एका कृतीमुळं हजारो लोकांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडू शकतो, ही जी शक्ती आहे या सेवांमध्ये, ती कॉर्पोरेट सेक्टरमधल्या कुठल्या सर्व्हिसमध्ये मला दिसून आली. आणि ह्या ध्येयानंच मग माझ्यासमोर तर असंख्य उदाहरणं होती. माझ्या घरचेच हे सगळे तयारी करत होते आणि यशाची शिखरं त्यांनी सर केलेली होती. तर ह्यांचा डोळ्यासमोर आदर्श ठेवूनच मी माझ्या प्रवासाला सुरुवात केली. तर सुरुवातीलाच पासआउट झाल्यानंतर 1 महिन्याभरातच माझ्या वडिलांचं निधन झालं आणि तो माझ्यासाठी मोठा आघात होता. पण ह्याच सगळ्या लोकांनी परत मला सावरलं, मला धीर दिला आणि मला परत लढायला सांगितलं आणि त्यावेळीच ठरवलं की आता ह्याचा सोक्षमोक्ष हा निकाल लागूनच लागेल, मध्ये कुठल्याही स्थितीत सोडायचं नाही, भले कितीही अपयश येऊ. मग ह्या प्रयत्नात मला 4 वेळा अपयश आलं. कधी पूर्वपरीक्षेला पहिल्याच टप्प्यात बाहेर पडलो, कधी मुख्य परीक्षेतूनच बाहेर पडलो. मागच्या वेळी तर 5 मार्कातच मी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसला बाहेर पडलो. पण कळालं की आता आपण त्या जवळ पोहोचलेलो आहे, फक्त शिखर गाठायचं आहे, कळसाला हात लावायचा आहे. शिखर सर केलेला आहे, कळसाला हात लावायचा आहे. मग त्याच ध्येयानं, त्याच जिद्दीनं परत सुरुवात केली. कोरोना आला, सगळं झालं, पण ही लोकं माझ्यासोबत नेहमीच होते. ह्यांनी कायमच प्रेरणा दिली. तर प्रत्येक टप्प्यावर त्यांचं मार्गदर्शन घेतलं. मागच्या वेळी ज्या काही चुका झाल्या, ज्या काही कमी राहिली, उणीव राहिली, ती यावेळी भरून काढली आणि शेवटी मग आपल्यासमोर याचा निकाल आहेच. तर मला असं सांगायचं आहे की ग्रामीण भाग, मराठी माध्यम ह्या सगळ्याचा आपल्या कार्यकर्तृत्वाशी किंवा ह्या परीक्षेमध्ये सिलेक्शन होण्याशी तीळ मात्र अडसर येत नाही. माझंही शिक्षण गावामध्येच मराठी माध्यमात झेडपीच्या शाळेत 7वीपर्यंत आणि गावच्या शिक्षण संस्थेमध्ये 10वीपर्यंत झालं. आमची शाळा म्हणजे कौलारू एक शाळा, त्यानंतर तिथे
शाळेच्या बिल्डिंगपेक्षा तिथं भेटलेले गुरुजन वर्ग हे महत्त्वाचे होते. ह्या गुरुजनांनी माझ्या आयुष्याला दिशा दिली. माझ्या हायस्कूलमध्ये एक SR पाटील सर आहेत, ज्यांनी मला 8वी ते 10वी पर्यंत त्यांना जी कुठली परीक्षा माहीत असेल त्या प्रत्येक परीक्षेला बसवलं, माझ्यासोबत त्या परीक्षेचं माहिती घेतली आणि मला शिकवलं. आणि तेही या परीक्षेची तयारी माझ्यासोबत करायची आणि मला शिकवायचे. तर असे आमचे ऋणानुबंध होते. ते शाळेच्या आधी मला 2 तास शिकवायचे, शाळा सुटली तरी 2-3 तास शिकवायचे. फक्त हा मुलग्यामध्ये काहीतरी टॅलेंट आहे म्हणून त्यांनी आपलं सगळा वेळ, कारण 10 ते 5 नोकरी केल्यानंतर त्यांनाही घरी जाऊन आरामात राहता आलं असतं, करता आलं असतं, पण त्यांनी तो वेळ सुद्धा माझ्यासाठी दिला आणि तो माझ्यासाठी एक मोठा टर्निंग पॉईंट ठरला. आणि माझा निकाल म्हणजे त्यांच्यासाठी गौरवाची बाब असायची. आणि ते जाईल तिथे हा माझा विद्यार्थी आहे आणि जी कोणती परीक्षा दिली त्यात मेरिट लिस्टमध्ये आल्याशिवाय राहत नाही, असे ते नेहमी अभिमानाने सांगायचे. जेव्हा निकाल आल्यावर तर सर्वात पहिले ते मला भेटायला आले आणि त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. तर माझी अशी इच्छा आहे की आयुष्यात पैसा अडका हे सगळं घर जमीन जुमला येत राहणार, पण असे प्रेरणा देणारे भाऊ, त्यांचे मित्र आणि असे झटून काम करणारे गुरुजन जेव्हा लोकांना मिळतील तेव्हा मुलं पुढे जात राहतील. तर ह्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये मला बरेच प्रयत्न करावे लागले. आता मला सक्सेस आलाय, पण यशाच्या पेक्षा माझ्या अपयशाची स्टोरी मोठी आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये धैर्य, चिकाटी आणि पेशन्स महत्त्वाचे आहेत. कारण तुम्ही लाखो विद्यार्थ्यांबरोबर स्पर्धा करत असता. प्रत्येक जणाचं शालेय शिक्षण, त्याचे मार्गदर्शन काय कोणत्या लेवलला मिळालेलं हे वेगवेगळं असतं, पण परीक्षा एकच देत असतात. तर प्रत्येक वेळी आपण ह्या प्रयत्नामध्ये जी काही प्रॉब्लेम झालेले आहेत, काही चुका राहिलेल्या आहेत, त्या दुसऱ्यांकडून शिकून घेऊन त्याच्यावर मात करायची आणि पुढच्या वेळेस परीक्षेला कसं चांगल्या पद्धतीने सामोरं जाता येईल ह्याचा विचार केला पाहिजे. आणि प्रत्येक प्रयत्नामध्ये आपले मार्क कसे वाढत जातील, प्रत्येक पुढच्या टप्प्यावर कसा जाऊ ह्याचा विचार केला पाहिजे. तर आपल्या भारतामध्ये संघराज्य व्यवस्थेमुळे केंद्र आणि राज्य ह्यामध्ये जबाबदारीचं वाटप झालेलं आहे आणि ह्या सगळ्या जबाबदारीमध्ये एक समन्वय साधला जावा ह्यासाठी इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ह्या 3 अखिल भारतीय सेवा आहेत. तर याचं वैशिष्ट्य असं की ह्या सर्व्हिसमध्ये येणाऱ्या अधिकाऱ्यांची निवड सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे केली जाते आणि त्यांना वेगवेगळ्या राज्यामध्ये पाठवलं जातं आणि त्या राज्याच्या कायद्याप्रमाणे, त्यातल्या प्रशासन व्यवस्थेप्रमाणे ते लोक काम करत असतात आणि त्याच वेळी ते केंद्रीय सरकारशी समतोल साधत असतात. वेगवेगळ्या विषयावर त्यांचे देशभरामध्ये वेगवेगळी मतं घेतली जातात आणि सर्वांच्या मतांमधून एक पॉलिसी तयार होत असते. तर वल्लभभाई पटेल यांनी म्हटल्याप्रमाणे ऑल इंडिया सर्व्हिसेस किंवा इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस ही स्टील फ्रेम आहे जी भारताच्या एकीकरणामध्ये फार मोठी भूमिका बजावते. तर अशा एका सेवेचा भाग होण्याची संधी मिळणं ही फारच मोठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. ह्या सर्व्हिसमध्ये सुद्धा आपल्याला आज सध्याच्या घडीला बघितलं तर देशामधली 25% लोकसंख्या या ना त्या कारणाने जंगलावर अवलंबून आहे आणि आत्ताच्या जागतिक तापमान वाढ, वातावरण बदल ह्याच्यामध्ये जंगलांचं आणि त्याच्या संवर्धनाचं महत्त्व अजूनच अधोरेखित होतंय. अशा वेळी भविष्याच्या काळामध्ये इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस ह्याचा रोल फारच मोठा राहणार आहे आणि ह्या ज्या 25% लोकसंख्या आहे ह्या लोकांचा सहभाग घेतल्याशिवाय ह्या वनांचं संरक्षण करणं एकट्या फॉरेस्ट डिपार्टमेंटलाही शक्य नाही. कारण 24/7 फॉरेस्टचा कुठलाही माणूस जंगलाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये हजर राहू शकत नाही, ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे. तर अशा वेळी जर त्या भागातल्या लोकांनी हे जंगल आपलंच आहे आणि आपण याची काळजी घेतली तर आपल्याला ते धनधान्य देईल, आपल्याला ते रोजगाराची साधनं त्याच्यातून देईल, तेंदूपत्ता मिळेल, मध मिळेल, अशा औषधी वनस्पती मिळतील, ह्यांचा व्यापार करून आपण आपली उपजीविका पण मिळवू आणि त्यासोबत ह्या वनसंपत्तीचं संरक्षणही करू. अशी जेव्हा भावना निर्माण होईल त्यावेळी हे जंगलांची वाढ होत राहील आणि अशा पद्धतीचे भरपूर प्रयोग देशाच्या कानाकोपऱ्यात होत आहेत. जसं काही संयुक्त वन समिती म्हणजे जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी ह्याच्यातर्फे लोकांनाच त्या गावच्या क्षेत्रात येणाऱ्या वनाची संवर्धनाची जबाबदारी दिली जाते आणि जेव्हा माणसाला एक आपलेपणाची भावना निर्माण होते एका गोष्टीबद्दल तर त्याचं
जीवापाड रक्षण करण्याचं काम माणूस करत असतो. तर असे जे काही उपक्रम आहेत, लोकांना सहभाग करून घेऊन जंगलांची वाढ करणे, त्यांचे संरक्षण करणे, ह्या क्षेत्रामध्ये काम करण्यास माझं प्राधान्य राहील. आणि तसंच माझे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ही बॅकग्राऊंड असल्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर करून फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये जे काही दुर्गम भाग आहेत अशा ठिकाणी कशा पद्धतीने टेक्नॉलॉजीचा वापर करून चांगल्या पद्धतीने फॉरेस्टचं मॉनिटरिंग होईल. आपल्याकडे प्रोजेक्ट टायगर, प्रोजेक्ट एलिफंट ह्यासारखे प्रोजेक्ट्स आहेत आणि त्यांचं यश हे ह्या अलीकडच्या काळात वाढण्याचं कारण म्हणजे ह्या टेक्नॉलॉजीचा वापर. ह्या टेक्नॉलॉजीच्या आधारे आपण त्या प्राण्यांची सगळी हालचाल मॉनिटर करू शकतो. त्यांच्यावर काही अटॅक होत असेल तर आपण तो वाचवू शकतो. त्यांची शिकार होत असेल तरी वाचवू शकतो. आणि जेव्हा आपण प्राण्यांची शिकार करतो, आपसुकच त्या भागातल्या जंगलाची, तिथल्या औषधी वनस्पती ह्या सगळ्यांचीच संरक्षण होत असतं. तर ह्या सेवेमध्ये सुद्धा काम करण्यासाठी खूप काही आहे. आणि जर मुलांना लोकांच्या संपर्कात राहून काम करायची इच्छा असेल तर IAS IPS ह्यासोबतच IFS ह्या ऑप्शनचाही विचार करावा. आता IFS ही सर्व्हिस थोडी IAS आणि IPS पेक्षा वेगळी पडते. तर ह्याच्यामध्ये IFS ला टेक्निकल सर्व्हिस असा दर्जा आहे. यामुळे तुम्हाला BSc किंवा इंजिनिअरिंग ह्या 2 बॅकग्राऊंडमधून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे. तर जर तुमची इच्छा अशी असेल तर तुम्ही 12वी नंतर ह्या गोष्टीचा विचार करून आपल्या ग्रॅज्युएशनची स्ट्रीम निवडावी. हे एक महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर दोन्हीची पूर्वपरीक्षा ही एकत्र होत असते, पण मुख्य परीक्षा आणि मुलाखत ह्या वेगळ्या वेगळ्या होत असतात. तर मुख्य परीक्षेमध्ये पण जे विषय असतात ते मोस्टली टेक्निकल असतात आणि कंपल्सरी इंग्लिश लँग्वेजमध्ये पेपर द्यावे लागतात. जरी तुम्ही मराठी माध्यमात शिकला असाल तरी ह्या इंग्लिशचं काही भीती बाळगू नका. इंग्लिश ही फक्त भाषा आहे आणि ती शिकली तर तुमचं ज्ञान फक्त मराठीऐवजी इंग्लिशमध्ये सांगायचं, पण तुमचं ज्ञान हे इंग्लिश शिकल्यानं वाढते आणि मराठी असल्यामुळे कमी होतं हे काही समजू नका. तर इंग्लिश फक्त एक व्यवहाराची, आपल्या ज्ञानाला दुसऱ्यांना सांगण्याची भाषा याच दृष्टीनं पहा आणि याची तयारी करा. तर याच्यामध्ये विविध प्रकारचे 24 प्रकारचे टेक्निकल कोर्सेस असतात, जसे ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट्री, ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स असे ऑप्शनल असतात. यापैकी आपल्याला 2 विषयांची निवड करावी लागते. यामध्ये ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हे महाराष्ट्रातली मुलं फार करून सिलेक्ट करत असतात. आणि दुसरा आवडीचा विषय म्हणजे फॉरेस्ट्री. तर याच्यात बऱ्यापैकी मुलं आपल्या ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतीशी संबंधित असतात आणि त्यांनी आपल्या 20-25 वर्षाच्या आयुष्यामध्ये शेती जवळून पाहिलेली असते. आणि अशा पाहिलेल्या ज्ञानाचा आणि पुस्तकांतील ज्ञानाचा ह्याचा संयोग जेव्हा जुळून येतो तेव्हा ह्या परीक्षेसाठी, त्या पेपरसाठी तयारी करणं सोपं राहतं. कारण आपण रोजच्या रोज जीवनामध्ये त्या गोष्टी, ते नांगर, ते ट्रॅक्टर हे सगळं काही पाहिलेलं असतं. ते आपण पुस्तकात एक नजर फिरवलं तरी कळतं की आपल्याला ही गोष्ट अशी काम करते. त्यामुळे ह्या विषयांचा अभ्यास करणंही आपल्याला सोपं जातं ह्या परीक्षेसाठी. तर आणि ह्या व्यतिरिक्तही तुमच्या जे काही ग्रॅज्युएशनचे इंटरेस्ट असतील त्यानुसार पण सब्जेक्ट सिलेक्ट करू शकता. आणि आता माझ्याबद्दल बोलायचं झालं तर IFS सर्व्हिसमधला 11वा रँक ही एक चांगली अचिव्हमेंट आहे, गौरवाची बाब आहे. पण जर माझ्या कामाची व्याप्ती वाढवायची असेल तर मला IAS होण्यासाठी मला आवडेल आणि त्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करणार आहे. आणि मला वाटतं की आतापर्यंत जसं ह्या सर्वांनी, माझ्या बंधुतुल्य मित्रांनी, भावांनी जसे प्रेरणा, मदत केली तसेच यांचं सहकार्य यापुढेही राहील. आणि यानंतरही मी पुढच्या वर्षी ज्या होणाऱ्या परीक्षेमध्ये अशाच पद्धतीने यश मिळवण्याची आशा व्यक्त करतो. आणि या प्रवासामध्येच मला कोल्हापूरचे DFO विशाल माळी आणि मोरेनाचे DFO अमित निकम यांनी मोलाची साथ दिली. कारण त्यांनी मला एका लहान भावाप्रमाणे त्यांच्या व्यस्त ऑफिसच्या शेड्यूलमध्ये एक्स्ट्रा टाइम देऊन सगळ्या विषयावर, सगळ्या त्यांच्या फॉरेस्टच्या नॉलेजबद्दल मला माहिती दिली. आणि ह्या सगळ्याचा उपयोग मला माझ्या इंटरव्ह्यूमध्ये झाला. आणि मला असं वाटतं की इंटरव्ह्यूमध्येच एक्सेप्शनल मार्क आल्यामुळे माझा रँक इतक्यावर गेलेला आहे. तर ह्यांचं गेल्या 4 महिन्यात त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचा शतशिर ऋणी आहे. त्याबरोबरच महाराष्ट्राचेच सुपुत्र IPS महेश भागवत रचकोंडा येथे कमिशनर म्हणून काम करत आहेत, तेलंगणा येथे. तर त्यांनी एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आहे. त्यावर इंटरव्ह्यूसाठी जे सिलेक्ट झालेली मुलं आहेत महाराष्ट्रातून, भारतातून जॉईन होतात आणि तिथे त्या सरांकडून, वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जातं. व्हिडिओ लेक्चर अरेंज केले जातात, सेमिनार्स घेतले जातात आणि
जे काही डाऊट असतील मुलांचे त्यांना त्या फील्डच्या एक्सपर्टमधून माहिती मिळेल असे प्रयत्न केले जातात. तर एवढा मोठा हा सागर आहे, तुम्हाला त्यातले शिंपले वेचायचे आहेत आणि त्या शिंपल्यांवरून घेऊन जाणारे असे तुम्हाला मार्गदर्शक भेटायला हवेत. तर ह्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे आणि माझ्या घरच्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच मी या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकलो. तर मला या निमित्ताने सर्वांचा आभार मानण्याची संधी सर्जेराव कांबळे सरांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. धन्यवाद.